आमच्या फिरंगी बैलांची लात खाल्ल्यावर डायरेक्ट माकड हाड सुद्धा जागेवर वाकायला बसलं हे माहीत असून सुद्धा तरी बैलांना मी सजवीत होते. नमस्कार, मी आहे कांचन. आज बैल पोळा असल्यामुळे वासरं गायांना स्नान घालायचं काम माझ्याकडे असल्यामुळे एक एक वासरू ओढीत त्याला नळीने किंवा डायरेक्ट हाताने आंघोळ घालायची. सगळ्यात पहिला आपल्या लाडाची फिरंगी बैलांना फेमस शॅम्पू म्हणजे निर्म्याचे पाण्याने आंघोळ घातली. त्यानंतर आपल्या लाडाचा अंतुल्याला त्याचा पण आज लाडाचा दिवस असल्यामुळे त्याला पण घासून बिसून आंघोळ घातली. पण शेवटी पोराने माझ्या तोंडावर लाथ देऊन आंघोळ संपन्न केली. आता तुम्ही म्हणशाल अंतुल्याला का सांभाळता, तर आमच्या पप्पांना नाही आवडत व्यापाराच्या हातात अंतुल्या गेल्या. त्यानंतर आपली काळी बोफेल होती, आधीच जास्त गोरी असल्यामुळे तिच्या अंगाला शेण सोडून बाकी काही नव्हतं. पण तिला धुता माझीच निम्मी आंघोळ झाली. आधी मोठे बाबा होते तेव्हा गायांच्या मोरकी बनवायचं काम त्यांच्याकडे होतं, पण आता मोठ्या भावाने केस विंचरत कामाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर आपल्याला गिरो आणि कलर पाण्यात भिजवायचा असतो. आता काही असो या नसतो, पण आमच्या रुद्रा पाटलांनी हात लावल्याशिवाय कामच होत नाही. म्हणून पोरग नेत्यावाने थोडी तरी ढवळढवळ करणार. बैलांना कलर लावायचा होता तर पोरांनी स्वतःलाच भंडारा लावून घेतला. शेवटी लालचं पिवळं होऊन आईच्या धाकाने बाजूला जाऊन बसला. दुसरीकडे मोठे चुलते आणि मोठ्या भाऊचं बैलांना सजवायचं काम चालू होतं. आता आमच्याकडे एकच शेळी असल्यामुळे तिला पण कलर लावून घेतला. कलर लावायला आपल्याकडे ब्रश नसल्यामुळे बर्नीच्या झाकणाने कलरमध्ये बुडून आपले वासरू सजवून घेतले. त्यांना 1% पण घेणं नसल्यामुळे साहेबांचे पाय हातात घेऊन रंग द्यावा लागत होता. दुसरीकडे पुरणपोळीचा स्वयंपाक शिजत होता, तो पण चुलीवरचा. बैलांना सजवायची जबाबदारी माझ्या सोपवली असल्यामुळे मीच सुरू केलं. एखादी जरी लात पडली असती तर पूर्ण बॉडीची आकडीमोड झाली असती, तरी पण सजवायला लई मजा येत होती. त्यांना मस्त सजून आपल्या गावातील मारुतीच्या मंदिरात पाया पडून आणायचं होतं.